अंबरनाथच्या सखल भागात पाणी साचलेलं आहे। नवरेनगरकडून ग्रीन सिटीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे। गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागताना दिसतेय। अनेक ठिकाणी पाण्यामुळे दुचाकी बंद पडल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत। ग्रीन सिटीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे। अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी पाण्यामुळे दुचाकी बंद पडलेल्या आहेत। अंबरनाथमध्ये मुसळधार पाऊस होतोय। अंबरनाथच्या सखल भागात पाणी साचल्याचं चित्र बघायला मिळतंय। त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडतीये। अंबरनाथच्या सखल भागात पाणी साचलंय। नवरेनगरकडून ग्रीन सिटीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेलेला आहे। गुडघाभर पाण्यातून वाट काढताना दिसतेय। अनेक ठिकाणी पाण्यामुळे दुचाकी बंद पडलेल्या आहेत। अंबरनाथ शहरात मागील 24 तासांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या नवरेनगरकडून ग्रीन सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे। आपण पाहतो हा संपूर्ण रस्ता जलमय झालेला आहे। गुडघाभर पाणी या रस्त्यावर साचलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यातून या भागातले रहिवासी असतील, नागरिक असतील, त्यांना जावं लागतंय। या ठिकाणी आपण पाहतो हे कामगार आहेत जे कामावर जायला निघालेले आहेत MIDC मध्ये। यांना सुद्धा या साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते। अनेक वाहनं जी आहेत ती या पाण्यामध्ये बंद पडत आहेत। त्यामुळे वाहन चालकांचे देखील या ठिकाणी हाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सकाळपासून अनेक वाहनं या साचलेल्या पाण्यातून काढण्याचा प्रयत्न वाहन चालकांनी केला, मात्र दुचाकी ज्या आहेत त्या या पाण्यामध्ये बंद पडताना पाहायला मिळतात आणि दुचाकी चालकांना अक्षरशः गाडी ढकलत मुख्य रस्त्यापर्यंत या ठिकाणी न्यावी लागते। संपूर्ण 2 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि त्या रस्त्याच्या मध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे आणि हा मुख्य रस्ता समजला जातो अंबरनाथ शहरातून MIDC कडे किंवा पाईपलाईन रोडकडे, हायवेकडे जाण्यासाठी आणि त्यामुळेच या रस्त्यावर मोठी वर्दळ सुद्धा असते। मात्र अशा पद्धतीनं प्रत्येक पावसाळ्यात या रस्त्यावर पाणी साचत असतं। कुठल्याही प्रकारच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था नाही आणि त्यामुळे वाहन चालक असतील, पादचारी असतील, यांचे प्रत्येक पावसाळ्यात तिथे हाल होताना आपल्याला पाहायला मिळतात। यावर अंबरनाथ पालिकेनं तोडगा काढण्याची गरज आता व्यक्त होते। निनाद करमरकर, NDTV मराठी, अंबरनाथ।